नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळ्या नवीन जॉब अपडेट्स देत राहतो. आज सुद्धा एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे मी. न्यूक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स या कंपनीतर्फे इथे जॉब अपडेट आलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे आहे. 206 पदं आहेत. आपण पूर्णपणे बघणार आहोत. एज क्रायटेरिया काय आहे, एलिजिबिलिटी कधी आहे, एज्युकेशन काय पाहिजे आहे, सॅलरी डिटेल्स आणि फॉर्म्स कसे भरायचे आहे, पूर्णपणे मी तुम्हाला माहिती सर्व सांगणार आहे. तुम्ही जर इथे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघा. मी पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. कोणतेही पॉईंट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला समजणार नाही. काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. चला तर आपण पूर्णपणे जॉब डिटेल्स बघून घेऊयात. आजचं जॉब अपडेट आहे बघा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे आहे. डिपार्टमेंट आहे ॲटॉमिक एनर्जीची. न्यूक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स यांच्यातर्फे ही जॉब अपडेट आहे. ITI ट्रेड अप्रेंटिस साठी ही जॉब अपडेट आहे. 2023-24 साठी जॉब अपडेट आहे. आपण पूर्णपणे बघून घेणार आहात की किती पदं आहेत. हे बघा, वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या ट्रेडसाठी हे नंबर ऑफ वॅकन्सीज दिलेला आहे. तिथे पगार सुद्धा किती असणार आहे, म्हणजेच काय स्टिपेंड किती असणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे क्वालिफिकेशन्स म्हणजे काय, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन शिक्षण किती पाहिजे आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. फिटर आहे इथे 42 जागा आहेत. टर्नर आहे 32 जागा आहेत. लॅबोरेटरी असिस्टंट आहे म्हणजेच केमिकल प्लांट LA साठी 6 आहे. इलेक्ट्रिशियन इथे 15 जागा आहेत. मेकॅनिकसाठी 16 जागा आहेत. मशीनिस्ट ग्राइंडरसाठी 8 जागा आहे. अटेंडंट ऑपरेटर 15 जागा आहेत. त्याच्यानंतर केमिकल प्लांट ऑपरेटरसाठी 14 जागा आहेत. असे बरेचसे जागा आहेत. त्यानंतर या सर्वांसाठी 8,050 हे तुम्हाला स्टिपेंड भेटणार आहे. इथे एज्युकेशन क्रायटेरिया बघा, तुम्ही 10वी असू द्या, त्यानंतर ITI उत्तीर्ण पाहिजे आहे. 10वी आणि ITI पास पाहिजे आहे त्या रिस्पेक्टिव्ह ट्रेडनुसार. त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. कॉम्प्युटर ऑपरेटर आहे, प्रोग्रामिंग असिस्टंट आहे, तिथे 16 पदं हवे आहेत. वेल्डर आहेत, मेकॅनिकल डिझेल आहे, कार्पेंटर आहे, प्लंबर आहे. एकूण 206 जागांसाठी इथे ओपनिंग आहे. हे पूर्ण माहिती दिलेली आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तुम्ही जर 10वी पास असाल, तुमचा ITI झाला असेल तर नक्की इथे अप्लाय करायचं आहे. आपण आता इथे एज क्रायटेरिया बघणार आहेत. तुम्ही 18 वर्षापेक्षा कमी नसायला पाहिजे आहे, म्हणजे काय मिनिमम एज तुमचे 18 इयर्स प्लस पाहिजे आहे. आणि हे इथे कॅन्डिडेट्स फॉर टेक्निशियन दिलेलं आहे. अप्रेंटिसचा जॉब असणार आहे. हे पूर्णपणे माहिती दिलेलं आहे. मी तुम्हाला हे लिंक सुद्धा देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे डॉक्युमेंटेशन म्हणजे डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहे हे सुद्धा बघणार आहोत आपण. 10वी किंवा SSC परीक्षेचं प्रमाणपत्र लागणार आहे, म्हणजेच काय 10th SSC बोर्डचं एक्झाम मार्कशीट पाहिजे आहे, सर्टिफिकेट पाहिजे आहे. तुमचं ITI मार्कशीट आहे त्याचं सर्टिफिकेट पाहिजे आहे. जर कास्ट सर्टिफिकेट असेल, इफ ॲप्लिकेबल सांगितलेलं आहे, लागू असेल तर ते जाती प्रमाणपत्र पाहिजे आहे. कंपल्सरी आधार कार्ड पाहिजे आहे. त्याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनसाठी सर्टिफिकेट पाहिजे आहे. बचत खाता संख्येत आता पासबुक पाहिजे, म्हणजे की सेव्हिंग बँक अकाउंटचा नंबर आणि पासबुक पाहिजे आहे. हार्ड कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, तुम्ही जे ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे, ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्याचे प्रिंट पाहिजे आहे. त्याच्यानंतर फोटो कॉपीज पाहिजे आहे, वरती जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुमचे पासपोर्ट साईजचे 4 फोटोज पाहिजे आहेत. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला पाहिजे आहे. तुम्ही जेव्हा इथे अप्लाय करणार आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे की कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. आता इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करावं लागणार आहे, हे जे वेबसाईट दिलेलं आहे तिथे जायचं आहे. ते क्लिक करून वेबसाईटवरती ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर इथे रजिस्टरवरती जायचं आहे आणि कॅन्डिडेटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होणार आहे आणि तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. पर्सनल डिटेल्स पूर्णपणे भरून घ्यायचं आहे. ITI स्टुडंट आहे, नेम दिलेला आहे. त्याच्यानंतर तुमचं फादर मदर नेम दिलेलं आहे. रिलेशनशिप काय असणार आहे ते भरायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ भरायचं आहे. तुमचा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर ते सुद्धा मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल तुमचं ईमेल ID दिलेलं असणार आहे, पासवर्ड दिलेला असणार आहे, ते भरून घ्यायचं आहे आणि इथे लॉग इन करायचं आहे. हे पूर्णपणे लॉग इन प्रोसेस असणार आहे. तुम्हाला इथे न्यूक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स इथे जर तुम्हाला अप्रेंटिससाठी तुम्हाला जर भरती व्हायचं असेल तर तुम्हाला इथे खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे. तुम्हाला अप्रेंटिस ऑपॉर्च्युनिटीसाठी क्लिक करायचं आहे आणि इथे चेक करायचं आहे. तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर नक्की इथे अप्लाय करायचं आहे. तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.